सकाळ मी भक्ती. आज आहे रविवार. देवपूजेची तयारी चालू आहे. जसं की आपल्या मळ्यात आहेत आज सवासणी, तिकडं सुद्धा जायचं आहे आवरून लवकर. त्या दुसऱ्या दिवशी सुंदर असं वातावरण गावाकडलं. आजची छान अशी देवपूजा. तर आता मी घ्यायला चालले कढीपत्ता. आपल्याला आमटीला लागणार आहे, तर आपलं घरचं झाड घेऊन जाऊया. मस्त असं सकाळचं वातावरण. पाऊस पडून गेलाय ना, जांभळं तर इतके पडलेत. आई ग, कढीपत्ता घेऊया ताजा ताजा फ्रेश. कढीपत्ता घेतला. चला आता डायरेक्ट मळ्यात. दूध घेतलं, कढीपत्ता घेतला. वातावरण एक नंबर वातावरण आहे. दूध आणि कढीपत्ता घेऊन मी निघाले जाऊबाईच्या घरी मळ्यामध्ये. तर सकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि वाटाचं छान असं वातावरण. तर ही आमच्या मळ्यातल्या घराकडे जायची वाट आहे बरं का. कॅनलचा रोड आहे, कच्चाच आहे, पण खूप छान निसर्ग वातावरण आहे इकडे. तुम्ही बघू शकता, इतकं छान वाटतं. आणि ह्या रोडला काय मोहरा असतात भरपूर प्रमाणात. तर मळ्यात पोचल्या इथं मी 2.5 किलो डाळ 2 कुकरला लावायला घेतली. मस्त अशी धुवून तेल आणि थोडीशी हळद टाकून कुकरवर लावली मी गॅसवरती. 2 कुकर लावले. तसंच मी इकडं करत असताना जाऊबाईने इकडं भात घातला होता शेगडीवरती. तर पटापट आम्ही दोघी मिळून सुरुवात केलेली आहे. भायकीच्या बायका तर येणारच आहे. गॅसची पूजा करून डाळ घातली, शेगडीवरती भात घातलाय. कुकर लावल्यानंतर मी आमटीची तयारीला सुरुवात केली. तर टोमॅटो, कांदे, खोबरं हे सगळं मी भाजून मस्त अशी आमटी बनवणार आहे. तर आपल्याला भरपूर आमटी बनवायच्या. अंदाजे 30 ते 40 लोकांचा स्वयंपाक आजचा असणार आहे. कोथिंबीर करा आता. काय खातोय? कोण बनवलंय? चाची. चाचा बनवते. चाची चाची. चल भाग, नाही भागूंगा. चाचाला बोलव शाबू खायला. आवाज दे चाचाला. माझ्या सवासणी पूर्ण वाटायचे चालले. 2.5 किलो डाळ. 2.5. तर डाळीमध्ये गूळ राधाने फोडून दिला. लगेच आम्ही मिक्स करून घेतलं. मी वाटायला घेतलं, राधाने सुद्धा थोडं वाटलं. परत जाऊबाईने सुद्धा मला थोडीशी मदत केली. आम्ही दोघी तिघीने मिळून छान असं घसा पुरण वाटून घेतलं. पुरण पात्र आहे, पण माझं तिकडं होतं आणि माझ्या अजिबात लक्षात आलं नाही की मी सवासणीला चालले आणि सोबत आपण पुरणपात्र घेऊन जावं. पण मी पहिल्यांदाच पुरण असं चाळणमध्ये वाटत होते आणि मला छानपैकी जमलं. याचा मला खूप आनंद झाला. आणि खरंच मी कधीच इतकं हे केलं नव्हतं. आणि एक उल्हास जोश म्हणतात ना स्वयंपाकाचा, आणि ते मला स्वयंपाक लहानपणापासूनच बनवायला आवडतं. तर इथं मी इतकं पटापटा पुरण केलं ना, माझं मलाच आश्चर्य वाटत होतं की मी इतकं छान केलं. पुरण वाटून ठेवल्यानंतर मी लगेच आमटी बनवायला गेले. आणि आमटी ना चुलीवर बनवायची होती. रात्री पाऊस येऊन गेला होता, चूल भिजली होती, जळण भिजलं होतं. पण तात्याने मला चूल पेटून दिली. तात्या म्हणजे माझे मोठे सख्खे दीर. तर त्याने मला चूल पेटून दिली आणि मी मस्त अशी चांगली 1.5 कळशीची आमटी चुलीवरती बनवली. आणि काय झालं माहिती आहे का, पुढे शूट करायचं ना थोडंसं राहून गेलं, कारण मी फोडणी टाकली आणि उकळायला ठेवली आमटी बाहेर चांगली उकळी येईपर्यंत. आणि आतमध्ये जाऊन मी पोळ्या भाजायला, दुसरे कामं, मला भजे पापड सुद्धा तळायचे होते. ह्या कामामध्ये मी थोडंसं आमटी जी पुढे कशी झाली हे दाखवायचं विसरली तुम्हाला. तर पुढच्या वेळेस मी नक्की काळजी घेईन. 1.5 कळशी आमटीला अंदाजे मी 4-5 टोमॅटो, 4-5 कांदे, 1/2 किलोपेक्षा जास्त खोबरं,
अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं मी भाजून वाटून घेतलं होतं, त्यामुळे इथं वाटण तुम्हाला काळसर दिसतं. त्यानंतर हळद, तिखट आणि मीठ एवढंच मी वरतून टाकलेलं आहे, दुसरं काही वापरलेलं नाही. पण छान अशी आमटी झाली होती आणि प्रत्येक वर्षी सुवासिनीला जसं माझं लग्न झालं तसं आमटी मीच बनवते. मग गणपतीचे जेवण असो काही पण असो. तर इथं हे बघा येळवण निघालं नव्हतं, आम्ही थोडीशी मऊसर डाळ घेऊन तिला बारीक चिरून येळवण तयार केलं होतं. कारण मी कुकरला 2 लावले होते आणि पाणी बरोबर ठेवलं होतं, अंदाजे पण छान, त्यामुळे येळवण आपलं निघालंच नव्हतं. तिला फोडणी टाकून आले आणि मी लगेच शेगडीवरती पापड आणि कुरड्या तळायला बसले बरं का. अगोदर मी पापड कुरड्या तळणार आहे आणि ह्याच कढईमध्ये लगेच मला भजे सुद्धा तळायचे आहेत. तर प्रत्येक वेळेस आमटी, भजे, पापड हे असे कामं असतात ना, तर हे मी करते. आणि पोळ्या हे परत भाऊकीच्या बाया गोळा झाल्या की आम्ही सगळे मिळून करतो. तर चला मग आता मी पापड सगळे तळून घेते. तर मोठा डबा भरून मला कुरड्या, पापड सगळं तळून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये तांदळाचे आहेत, गव्हाचे आहेत आणि भरपूर असं मी सगळं तळून घेतलं. आणि वारं पण सुटलेलं होतं, लाईट सारखी जात येत होती आणि शेगडी आणि गॅस हे 3 याच्यावर आम्ही सगळं बऱ्यापैकी चुलीवर सुद्धा आमटीचं आमचं काम सोपं झालेलं होतं. आणि महत्त्वाचं काय काम असलं की मुद्दामून काहीतरी अडचणी येतात, तर तसंच झालं. मी कुरड्या पापड्या तळत होते तोपर्यंत लेट गेली, 2-3दा आली आणि गेली. मग त्यानंतर काय केलं, रोहितला म्हणलं की तू शेगडी आणि सिलेंडर मला हॉलमध्ये आणून दे, मी तिथं बसूनही करते. आणि पुरणसुद्धा हडकायला ठेवलं होतं. इकडं माझ्या 2 जाऊबाई मस्त अशा शेवग्याची भाजी काढत होत्या. तर शेवग्याची सुकी भाजी बनवणार होतो, निवदाला भाकरी आणि भाजी लागते मानाची. तर मी हॉलमध्येच बसून भजी तळायला बसलेली होती इथं. तर सगळी भजी सुद्धा मी छान पद्धतीनं तळून कुरकुरीत काढले. सगळं जिकडं तिकडं कामाला होते. जाऊबाई कणिक मळत होत्या, राधा भांडे धुत होती, झाडू मारत होती. परत माझ्या 2 जावा चुलत आल्या होत्या, तर ते भाजी नीट करत होत्या. सगळे मिळून मिसळून आम्ही पूर्ण असं सवासणीचा कार्यक्रम करतो. तर हे बघा माझे भजी सुद्धा पूर्ण आता होत आलेले आहेत. आणि मोठा गॅस करून भरपूर असं तेल ठेवून लवकरात लवकर करायचा माझा प्रयत्न होता. कारण की मला 3-4 वाजेपर्यंत पूर्ण सवासण्याचा स्वयंपाक करून सवासण्या जेवायला बसवायच्या होत्या. ह्यासाठीच आमची ही लगबग चालली होती सकाळपासून. आतमध्ये तुम्हाला दिसतेच ती माझ्या मोठ्या जाऊबाई कणिक मळत होत्या. तर ते सुद्धा भरपूर असं कष्टाचं काम असतंय. आणि आज पूर्ण कॅमेरामॅन बनला होता समर्थ. सम्राट बाहेर खेळत होते. अमय, त्रिशा सोबत रोहित दादा पण होता. त्यांना कसं तरी बाहेर मुलांचा टाइमपास त्यांचा चालू होता. आणि छान असा कार्यक्रम. म्हणा म्हणा गाणं म्हणा. माझ्या बाईच्या वाचने व वाचने, माझ्या लाडीच्या वाचने, कडले माझे करती भाजे व करते भाजे. सखी जेवाई झाली राजी ग झाले राजे, सखी जेवाई झाली राजी ग झाले राजी. माझ्या लाडीच्या वाचने व वाचने, माझ्या लाडीच्या वाचने व वाचने. जावा एका वाड्यातल्या चौघे जावा चौघे जावा, एका वाड्यातल्या चौघे जावा चौघे जावा. आजी कारडे लाडे माझे ग लाडे माझे, आजी कारडे लाडे माझे ग लाडे माझे. उभे सासू मागया सोन उभे व सोन उभे, सासू मागया सोन उभे ग सोन उभे. माई बाईच्या सवाशिने वचने, माझ्या लाडीच्या सवाशिने व सवाशिने. बायका मिळानाच्या झाल्या झाल्या, बायका मिळानाच्या झाल्या माझ्या. तुमच्या राणीच्या इत्या केल्या इत्या केल्या, तुमच्या राणीच्या इत्या केल्या इत्या केल्या. माई बाईच्या वाचने वाचने, माई बाई
टेम्पो बिरूया घोड्यावरी वरी कामाबाई पायी 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 कामाबाई पायी 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 संगनंद माकुबाई बाई संगनंद माकुबाई माकुबाई संगनंद माकुबाई माकुबाई माझ्या घरी कारायन वयान आता सका गळ्याच्या पारे वराच्या पारे आता सका गिळाच्या पारे वराच्या पारे ठेवती डाळीला दयाने वयाने ठेवती डाळीला दयाने दयाने ठेवते डाळीला दयाने 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 वयाने आली डोला जला दयाने दयाने आली डोला जला दयाने माझ्या दादाचा येईल घोडा येईल घोडा माई बाईच्या कारणाला नाला माई बाईच्या कारणाला कारणाला माझ्या लाडीच्या कारणाला कारणाला सवामानाचा खेळ सवामानाचा पोरायाने वयाने सवामानाचा पोरायाने पोरायाने सवामानाचा पोरायाने पोरायाने अधिकारडी लाडी बोले गजी बोलावा पेरायाने पेरायाने तेवढं राहिले काढतो माझ्या लाडीच्या कारणाला 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 सवा मनाचा केला भात भात सवा मनाचा केला भात केला भात सवा मनाचा केला भात केला भात माझ्या कारडे नाडे बोल ग बोल गजी बोलावा रातुरात रातुरात गजी बोलावा रातुरात रातुरात माई बाईच्या कारणाला नाला जावा मनाची कणिक कणिक जावा मनाची कणिक कणिक आजी कारडी लाडी मी देते करा 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 तुम्ही कधी कधी पुरा घेऊन जावा हा म्हणजे आम्ही लागतो इथं तुम्हाला पण या राधा फुगली लगेच फुगली बाय फुगली फुगली तुमची पोळी फुगली राधाची पोळी फुगली राधाची पोळी फुगली 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 आले वागे ना वाट सोडा वाट सोडा आले वागे ना वाट राधाची पोळी फुगली टाकी झेपाव झेपा आले वागे ना टाकी झेपाव बोलय वाट माझ्या मायाला बोलय मग कार बिना
आणि देऊन आले आणि मग देऊन दिला यार बाय बाकी पडून गेली. ही वळखी ती इकडे इकडे ती चिमी तिकडे ती पुन्हा दोन तिथे मॅडम म्हणून वळखी ती हा टाकायची तर मग ते काय खाली नाहीतर मी टाकत टाक आणि गिऱ्हाईक टाकलं तर टाकी आता माझ्या या अंगणात अंगणात थोडी वाळत फुटली वाळत पायऱ्या आहे ना त्याला पाशात कधीच वारवाऱ्याला घरच्या चोडीला इसार दिला कडकडी सदरा पुण्यात पार्सल केला आणलं काढलं श्रावण केली दाटी नजर गेली शेताटी देवाळे दिलं जाते देव ज्ञानोबाचं दर्शन घेते दर्शन झालं फार हवायची गार अशी अरे बसारावाचे झाली पलकावरी जनिमनी स्वर पार्वती त्यांनी लावली चंद्रदुती चंद्रदुती तुपराला वापा आणि असं द्याव जाणे नेहमी पेरल्या थोडी आई बापाने शाळा शिकवली पुरी त्यांची झाली 10वी माझी झाली 9वी 9वीला सुख 10वीला दुःख आमचं पाटलाच्या हातात इंग्रजी बुक बघा मस्त अशी पोळी. काय हो तर करत आहेत बघा शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानाची. भाकरी चालू आहे त्या भाकरी. न्यायचं मग डब्याला भाकरी त्याला काय असतं. सगळं ते आता फोडलाय नाऱ्या परत त्या ते काकड्याला किंवा पाया पडा हो त्याच्यावर भजी पापड का घातलं नाही. भजी पापड भजी पापड घालू दे. त्याचे ना भेळ बी छान होते. तिखट मीठ लावलं तरी छान लागते. शिंदा म्हातारी भाजी आहे वा वा छान. जय कर जय कर लाडू तू पण जय कर जय बाप्पाला. आम्ही तू पण लावून घे. हात कर
वर बघ. फोटो नंबर घे रे. डोळं बघ की कसं करायला लागले. हे कसं बघते वाकून. त्याला मम्मी उठून हे करायला पाहिजे. हे तिकडं काय करू नका बघा. तू केले बाबू एक नंबर. नुसतं मम्मी भांडण करू लागते दमले. तू काय आपला जीवन बसला निवांत. मला किती काम मी केलं माहिती आहे. 4 2 शाळेत जाताना का मी इंग्लिश मीडियमला कसल्या असं 2 बोटांनी लावायचं का? 2 3 4 बटन. किती पडली बघा तुमची. जा दीदीला मदत करा. दिवाळी तुझा धुवायला. लता काकाला बोलव. शिवानी वहिनी नंबर कुठे माहिती. काय राहिलंय. शिवानी वहिनी आली की नाही. फोन कर की अजून एकदा. आहे. सोड ग काय सोड ग. तुला का धरली आहे का? बसत नाही. मम्मीकडे बघून इकडे कमलापूरच्या देवात मोठ्या गर्दी परवाशी बोलाय पाहिजे. पूजा दिन कोण गावात दिवस जाय
पाणी तिथं माग माग थोडा आता तिला हात दोस्त काय उठायची त्याला उठून गपची बस साईडला देऊ आता भात मीठ कमी आहे का मी कमी टाकले मुद्दाम तुला मीठ देऊ का त्याच्यातच टाक थोडी चिमूट त्याच्यात टाक पोळ्याचं चपात्या भाजी भाजी भाकरीचं तुला भाजी देऊ नका नीट बस मांडी घालून
तर आता फिरव काय लागतंय बघ. तसं कोण गेला घेऊन फिरायचं. आमटी मी थोडी थोडीच वाढली आमटी विचार पहिल्यांदा हिने इकडनं मागितलं नंतर दिला. तात्याला बाळा तुला भात भात देऊ का? त्याला खाऊ दे राहता आधी पोळी तर त्यामुळे